दिवाळीच्या ऑर्डर यायला सुरुवात झाल्या तेव्हा समध्या ऑर्डरींची नोंद नीट करून घेत जा आणि प्रत्येकासाठी एक सेपरेट स्प्रेडशीट बी बनव काय. बर मला कळवत राहा, बाकी सगळा फॉलोअप घेत जा. हो. वीरू भाऊजी, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. कामाचंच बोलायलोय, पण तू बोल की. प्राजक्ताला का टाळायलाय तुम्ही? मी कुठं टाळायलोय तिला? वीरू भाऊजी, तुम्ही बोलत बी नाहीये तिच्याशी. हो, अचानक आई गमावली तिनं. तिचे पप्पा आणि पिंट्या पोरके झाले, त्यामुळं तिकडं बी थोडं लक्ष द्यावं लागलच की तिला. मी तरी कुठं अडवलंय तिला? मुळात मुद्दा तो नाहीच आहे. मग काय मुद्दा? सोडगी मी वहिनी, कशाला उगा खोलात शिरायचं, राहू दे. हो, त्याशिवाय हा तिढा सुटायचा कसा? दरवर्षी राखी बांधून घेता की नाही माझ्याकडनं? मग या बहिणीला विश्वासानं एवढी गोष्ट नाही सांगणार? अहो, मी मदतच करीन तुम्हाला. वीरू भाऊजी, कुठं हरवलात? मला सांगा, काय प्रॉब्लेम आहे नक्की? प्रॉब्लेम मला नाही, आईला आहे. प्राजक्ता अजिबात घरात लक्ष देईना झाली म्हणून आईची चिडचिड व्हायली आणि तिला प्रॉब्लेम आहे म्हणून मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे आईंच्यामुळे तुम्ही तिच्याशी बोलणं टाकलंय? आई कावल्या म्हणून तुम्ही बी अबोला धरलात? हो, उलट अशा वेळी तिला तुमच्या आधाराची जास्त गरज आहे. दोन्हीकडलं सांभाळताना तिची लई ओढाताण व्हायली हो. तुम्ही तर तिला मदत करायला पाहिजे. माझं ऐका, एकदा जाऊन बोला तिच्याशी. मी कुठं बोलायला नाही म्हणत, तिलाच येळ नसतो. अरे मग दादा, ह्या काय वेगळं सांगायला लागल्यात? सगळं सांभाळताना त्यांची ओढाताण होती आणि तू त्यांना एकटं सोडा लागलायस. वहिनी, एक काम करा, त्याला घेऊन जावा प्राजक्ता वहिनींच्याकडं आणि आज काय तू तंटा मिटवूनच टाक. मी बघतो कामाच. मला नाही वाटत हा तिला एवढं सुटल म्हणून. असा कसा सुटत नाही ते मी बी बघते आता. तुम्हाला माझी शपथ आहे बरं का. चला बरं तुम्ही माझ्यासोबत. हा, ललिताबाई घ्या. अहो नाही, माझं आत्ताच जेवण झालंय. तरी पण इटिंग करायलाच पाहिजे. हार्ट साठी चांगलं असतंय ते. आत्ताच तुमचं ऑपरेशन झालंय ना व? हा मग हा तर तवा ती येणार होते मी, पण नाही झालं पॉसिबल. पण म्हणलं का आता गणपतीच्या फेस्टिवलचं व्हेकेशन आहे तर यावं. आणि कसं आहे का तेवढीच तुम्हाला हेल्पिंगची मदत. अगं बाई, बरंच झालं. नाही, तुम्ही आल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार खूपच हलका होणार आहे बघा. हाय नॉलेज ललिताबाई. अहो, पिल्यानं सांगितलं ना मला का आता ऑपरेशन मधनं उठल्या आणि आता लगेच कामाला लागलात ते. आता एवढा मोठा व्याप सांभाळायचा म्हटल्यावर पदर खोचून कामाला लागलंच पाहिजे, नाही का? व्हेरी व्हेरी करेक्ट बरं का तुमचं ललिताबाई, व्हेरी करेक्ट. पण आता एवढा व्हेरी व्हेरी बिग व्याप सांभाळायचा म्हणजे डॉक्टर आपला टायमिंगच्या हेल्पिंगला हवी का नको? अहो, कांचन मदतीला असतेच माझी. आय नो टाकिंग पिल्याबद्दल. आय टाकिंग पैलवान डॉक्टर आपला. पिल्यानं सांगितलं ना मला का कुस्तीची स्पर्धा विनिंग करून जिंकल्यापासून प्राजक्ता व्हेरी व्हेरी बिजी. हा तर तिची मदर गॉड हाऊसला गेली. शॅडिंगचं वाईट वाटलं बघा. प्राजक्ता मदर आता रेस्ट इन पीस तिथंच डुईंग. ललिताबाई, म्हणून काय तिनं सारखं सारखं तिकडच जायचं वय? अहो, किती बी झालं तरी सासर ते सासरच नव का? व्हॉट डूइंग मम्मा? पिल्या काय नाही ग, केअरफुल करायले ललिताबाईंची. आता प्राजक्ता तर काही केअरफुल कर ना म्हणाली ना तू. पण पिल्या, तू कसं लिसनिंग करून सगळं ऐकून घेते ग? आता थोरली डॉक्टर आपला म्हणून तिला अंडरस्टँडिंग करून काही समजून सांगायचं का नाही? व्हॉट अंडरस्टँड मम्मा? तिला कोणी बी काय बी सांगायला गेलं तर ऐकते कुठे ती? हाऊ नॉट ऐकत पिल्या.
ललिताबाई आता तुम्हीच सांगा. अहो पब्लिक मध्ये किती बॅड पब्लिसिटी दिसती ती मग. आणि पिल्या हे बघ, आता आपल्या घरची सून आहे म्हणल्यानंतर आपणच तिच्यावर कंट्रोल ठेवायला हवा की नको? नाही तर काय लोक उद्या बाहेर बोलतील का बाई स्वतःची सून नाही सांभाळता आली शिराळकरांना, फॅक्टरी काय सांभाळणार. आता केअरफुल वाटायला म्हणून बोलायले बरं ललिताबाई. हा नाही तर तुम्ही म्हणाल का पिल्यासाठी इन हाऊस येते आणि फायरिंगची आग लावती म्हणून. बया बया बया, हे असलं काही माझ्या मनात नाही बरं. माझ्या मनात ना आहे ती फक्त केअरफुल. व्हेरी व्हेरी ट्रू आहे बघ मम्मा. पण नाऊ व्हॉट डुईंग? आपल्याला जेवढं येतंय जेवढं जमतं तेवढं करायचं बघ. प्राजक्ताला नाही, आईनी मेडिकल घेतलं की नाही, आईनी लंच डिनरचं जेवण केलं की नाही याचं काय बी पडलेलं नसतंय बघ. सारखी माहेरला, त्यामुळे आता आईंचं सगळं मीच बघायले. मम्मा बरं झालं तू आलीस. नाही म्हणजे मला हेल्पिंग होईल ग तुझी आता. चल जरा मला हेल्पिंग कर चल. हा ललिताबाई केअरफुल राहा बरं. आणि ते इटिंग करून पोटभर खावा. हा, चल पिल्या. हा पप्पा फोन उचलना झाले. पिंट्यालाच लावून बघते. पिंट्या बी फोन उचलना झालाय. समजा ठीक असेल ना हो तिकडे. मिरुताई आईंना सांगा मी जरा माहेरला जाऊन येतो. अर्जंट आहे, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो. आलेच. बघितलं आता तूच सांग मी काय बोलू आणि कवा बोलू. तिच्याकडे वेळच नाही मला द्यायला. केव्हा येणार आहे लाईट? पप्पा अंगणात काय बसलाय? घरातले दिवे लावले नाहीत काय? अगं तायडे अचानक लाईट गेली बघ. बाहेर तर सगळीकडे लखला काटे. आपल्याच घरात बरा अंधार पडलाय र. फ्यूज उडलाय का? अगं नाही, लाईट बिल भरायचं राहिलं म्हणून वायरमॅनने कनेक्शन कट केले. काय असं कसं कापू शकतात ते? तुम्हाला मला सांगावं असं वाटलं नाही का पप्पा? त्यांनी नोटीस धाडली असेल ना व तेव्हा का नाही मला कळवलं? अहो मी भरलं असतं की बिल. अगं तुझ्यावर किती भार टाकायचा आणि कशाचा? पप्पा नक्की काय झालंय? काय तर दडावतंय का माझ्यापासून? तुम्हाला मम्मीची आण आहे, खरं खरं सांगा मला. तायडे अगं पप्पांनी बिलाचे पैसे गुलाबदाजींकडे दिलते, पण त्यांनी काय लाईट बिल भरलंच नाही बघ. काय? त्या रताळ्याकडे कशाला दिले पैसे? थांबा आत्ताच बघते त्यांच्याकडे. काय पप्पांनी लाईट बिलचे पैसे तुमच्याकडे दिलते ना? मग बिल का नाही भरलं तुम्ही? कुठं उधळले पैसे? कुठं बी ओढू मी तुला कशाला उत्तर देऊ? तुझा संसार कर, तुझं घर सांभाळ. हे घर बी माझंच आहे. तुमच्यामुळे आज इकडे अंधार पडला. गपगुमान पैसे परत करा. करतो मग परत. ये न्यायला. कुठं येऊ? लोकेशन धाडतो की ये. आज काय सुटत नाही हा माझ्या तावडीतनं. राजे तू कुठे बी जायचं नाहीस. तायडे आता गुलाबदाजी दारूच्या गुत्त्यावर असणार आहे. तू तिकडं नका जाऊ. तो मसनात जरी असला ना तरी त्याला सोडत नसती मी. अगं पुरी तुझ्या सासरी कळलं तर? त्यांना बी अभिमानच वाटत. शिराळकरांच्या सुनेनं असल्या नालायक माणसाची जिरवायला धडाडी दावली म्हणून. राजे अगं राजे. मिस्टर सरदेशमुख, तुम्हाला वॉटेवर हवं नको ते मागून घ्या काय, आणि काय त्रास असेल तर ते डिटेलिंग करा.
नाही, त्रास तसा काही नाहीये. फक्त ज्या कामासाठी आलोय ते काम काही होतच नाहीये. तुम्ही काळजीच करू नका ना, तुमचं काम होणार म्हणजे होणार. अहो पण तुमचं नक्की काम काय आहे? ऍक्च्युली मी प्रोटीन पावडर आणि प्रोटीन बार लॉन्च करतोय, त्याचं व्हर्टिकल लॉन्च करतोय. आणि हे सगळं मी ॲथलीट्स, बॉडी बिल्डर्स यासाठी करतोय. बाय द वे, तुमची सून प्राजक्ता दिसत नाहीये. नाही म्हणजे तिची मी एक मॅच पाहिली होती, काय कमाल परफॉर्मन्स आहे तिचा, मला खूप आवडला. आणि त्यात एक गोष्ट अजून आवडली की तुम्ही लग्नानंतरही तिला कुस्तीसाठी सपोर्ट करताय. व्हेरी नाईस. त्या सपोर्टनं तर घोळ केलाय समजा. म्हणजे कांचन, पाहुण्यांना जरा शांतपणे जेवू दे. घरातल्या कटकटी कशाला त्यांना सांगत बसायचं? नाही, ऍक्च्युली सॉरी, मला तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये इंटरफेअर नाही करायचंय. पण कुठे दिसत नाहीये ना ती, म्हणून जस्ट विचारलं. कुठे गेली आहे ती? कुठं गेली असणार आहो? गेली असेल माहित नाही. नो नॉलेज. प्राजक्ता इज व्हेरी व्हेरी बिजी वुमन, यु नो. माहित नाही कुठे गेली. तुम्ही इटिंग करा की, इट फूड. मारी पैलवान प्राजक्ता शिराळकर देशी दारूच्या गुत्त्यावर. व्हायरल झालं पाहिजे. वाव. ए हेकण्या, आमच्या पैशाच्या इकडे चैनी करतोय सोय. आत्ताच्या आत्ता पैसे परत कर. बिल भरलं मी. असं दाखव मग रिसिप्ट. नाही दाखवत. काय करशील? काय करायचंय का तिकडे लाईटी? तसं मी त्या म्हाताऱ्याचं आयुष्य आता अंधारातच आहे. हा. माझ्या पप्पांना काय बोलायचं नाही, मी सांगून ठेवते. माझ्या पप्पांना जर काय बोलला ना तर हिथंच तुझ्या तिरडीचा बांबू मोडून ठेवीन. आत्ताच्या आत्ता पैसे परत कर. देत नाही जा. काय करशील? वा, मस्त होतं जेवण. शिराळकरांच्या घरचं जेवण एकदम बेस्टच असतं. व्हेरी व्हेरी टेस्टी फूड. वय वय, प्राजक्ताच्या हाताला चव हायच. काय सांगताय? म्हणजे हा सगळा स्वयंपाक पहिलवान प्राजक्ताने केला होता? नाही म्हणजे पहिलवान असून देखील एवढी छान कुक असेल असं मला वाटलंच नव्हतं. बरं, मी आलोच, वॉक करून येतो. चला मी पण येतो, गप्पा मारू आपण. ओ माय गॉड, प्राजक्ता इन देशी दारूचा गुत्ता. काय? येस आई. सी दिस. भाऊजी, देशी दारूच्या गुत्त्यावर प्राजक्ता व्हॉट डुइंग हो? आण तुला हवा तेवढा आण. पण एक गोष्ट याद रख प्राची, तुझी थोरली बहीण माझ्या घरी आहे. मला एक हाणशील, तिकडे तिला 3 बसतील. आणि नाही हाण ना. हाण. अरे हाण ना, थांबलीस काय प्राची? हाण. राजे, अगं काय करतेस तू?
सोड त्यांना. गुलाबराव, माफ करा. पप्पा तुम्ही कशाला माफी मागताय? राजे, मला इथं तमाशा नको. तमाशा नग आणि माफी हवी असेल तर पाय धरा. जावयाची कॉलर पकडती ही पोरगी. ही कशाला खपवून घेऊ हा? तुझ्या तर जावई बापू, माफ करा. लेकीची चूक सोडून द्या. पप्पा हे काय करताय तुम्ही? राजे, तुझ्या कुस्तीच्या येळेला अख्ख्या जगाला नडलो ना मी. मग आता नीलमसाठी झुकावं लागलं तर मी चुकणार. अंगाशी समजाव तुमच्या रेमेडोस्क्याच्या पोरीला. कुस्ती पैलवानगी असून चालत नाही. चल राजे. मीनाक्षी, जा तू खोलीत जाऊन आराम कर. जगदीश घेऊन जा तिला आणि गोळ्या पण दे तिला. हा, जा. शिराळकरांची डॉटर ऑफ लॉ देशी दारूच्या गुत्त्यावर हवाई अशानं किती बॅड पब्लिसिटी होईल आपली. नाही, हिनं ना आपल्या घराण्याचं नाव मातीमध्ये मिक्सिंग करायचं ठरवूनच टाकलंय. राजू, तुझ्या मम्मीचं थोडं दागिनं आहेत घरात. 1-2 ग्रॅमचं वळ बी आहे. ते मोडू आपण सोनाराकडे जाऊन. ते जोडून सोनं कमवलं मम्मी, ते बी फक्त घरासाठी. घरात कवा गरज पडली तर ते मोडता यावं म्हणून. हसते आपल्या सोबत, पण तिच्या कष्टाला असं मोडीत नाही जाऊ देणार मी. पप्पा मी काय ना काहीतरी सोय करी, पण मम्मीचं कष्ट असं मोडीत नाही जाऊ देणार. अगं पोरी, घरात सोनं नाणं कशासाठी साठवतात? असं अडचणीच्या वेळेला उपयोगी पडावं म्हणूनच ना. तरी बी ती साठवणूक मोडायची नाही पप्पा. अगं असं करून कसं चालेल? मिसळीचा गाडा बी बंद पडलाय. तुझ्या पगाराला बी अजून वेळ आहे. आशात कुठून करणार आहेस तू? तायडे, अगं स्पर्धेच्या बक्षिसाचं काय झालं? अरे त्यात ना आईचं ऑपरेशन केलं ना. आणि त्या माऊलीला घरला टाकून ती इकडे बसलीस होय? वाजले बघ किती. तुझा घरला इकडली काळजी सोड. मिनपिंट्या बघतो. तू तिकडे लक्ष दे पहिलं. बघितलंच ना तिला, कुस्तीच्या नावाखाली मोकळीक दिल्याचा परिणाम. दारूच्या गुत्त्यावर गेली होती कुणाशी तरी हाणामारी करायला. अरे पण तू तिला जाऊच का दिलंस? आई अगं मी कशाला जाऊ दे? मला जर ठाऊक असतं तर मी तिला घराच्या बाहेरच नसतं पडू दिलं. म्हणजे भाऊजी, यू नो नॉलेज. भाऊजी म्हणजे तुम्हाला पण माहित नाही ती देशी दारूच्या गुत्त्यावर गेली? भाऊजी अहो, फोन करून रिटर्न तिकीट बोलवून घ्या. नाही, बाहेर बॅड पब्लिसिटी झालीये, पण ह्या गेस्टना कळलं तर त्यांना काय वाटेल भाऊजी? थांब विरू, तिला फोन करायची काही गरज नाहीये. जेव्हा तिला यायचं असेल ना तेव्हा येऊ दे. पण ती आल्यानंतर तिच्याशी फक्त मी एकटी बोलणार. तुम्ही कुणीही काही बोलायचं नाही, समजलं? आला? कुठे गेली होतीस? बाहेरला.
फोन दाखव विरू.